हा जन्म दिला आईने तुला, उपकार हा मोठा केला, ठेस लागे तुझ्या पायाला, आसू येई तिच्या डोळ्याला. जन्म दिला आईने तुला, उपकार हा मोठा केला, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तूने नाही पाणी पाजिले, माझ्या कुशीतला असून तू बाळ, माझ्या जीवाचा बनला तू काळ, तुझे जीवन भर पुरविले लाळ, राहून अर्धपोटी सांज सकाळ, मी तुला पाहून प्राण सोडिले रे बाळा, तूने नाही पाणी पाजिले. जिवंतपणे मायबापाला कधी पाणी पाजलं नाही आणि मेल्यानंतर कीर्तन काय, टाळ करायला नारळ काय, हजार हजार रुपये दक्षिणा काय, यूट्यूबवाला काय, त्याची फी काय, 2-2 वादक काय, टावेल टोपी काय, काही फायदा नाही महाराज. ऐकणारे नरकात, कीर्तनकार नरकात, टाळकरी नरकात. गायक वादक तर अगोदरच गेले असतात, कारण ती पंचपती अगोदर सुरू करता ना तुम्ही, त्याच्यामुळे तुमचा काही विषयच येत नाही, म्हणून लक्ष देऊन ऐका. म्हणून जिवंतपणे प्रॅक्टिकली जगायचं शिका. काय शिका? जिवंतपणी कधी पुसले नाही, आता कशाला म्हणतोस आई, आणली नाही कधी खाना मिठाई, डॉक्टर गोळी नाही कसली दवाई, मी तुला पाहून प्राण रोखिले रे बाळा, तूने नाही पाणी पाजिले. म्हणून संसारातला कोणताही घटक जर माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त झाला त्याला भाग्य म्हणायचं नाही. हित कशामध्ये आहे हा मुद्दा महत्वाचा आहे. महाराज सांगतात, हित ते करावे देवाचे भचिंतन, हित ते करावे देवाचे. या विश्वामध्ये जन्माला येऊन त्या भगवंताची कृपा जीवनामध्ये प्राप्त करून घेणं, याच्यापेक्षा जगात दुसरं हित नाहीये. आणि असा जो आपल्या हिताविषयी जागा आहे, ज्या मातोश्रीच्या अमृत महोत्सवानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे. श्रीमती आमच्या चंद्रभागा आई, त्यांचं जेवढं वैभव आहेत, मला वाटतं आमचे तुळशीराम भाऊ त्यांच्यापेक्षा त्यांचं खूप मोठं कार्य आहे. मी सांगू तुम्हाला, एक वारकरी संप्रदायाचं व्यक्तिमत्व आहेत, ज्यांनी पंढरपूरची वारी केली, आळंदीची वारी केली, जीवनभर ज्ञानेश्वरी पारायण गाथेची सेवा केली. खरं सांगू का, अशा लोकांची पुण्यतिथी करत असताना माणसाला मानसिकही समाधान वाटतं महाराज. नाही तर आमचं नशीब एवढं खराब आहे तुम्हाला सांगतो. दररोज एका बेवड्याची पुण्यतिथी महाराज, दररोज. ते बिचारं देशी पिऊन मेलेलं असतं आणि कीर्तनकार म्हणतो, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. कीर्तन एकपट बावळट आणि गायक त्याच्यापेक्षा बावळट. गायक म्हणतो, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. महाराज खरं सांगू का, 2 कीर्तनात माणसाला खोटं बोलावं लागतं. 100% कीर्तनकार खोटं बोलतात 2 कीर्तनामध्ये. पहिलं खोटं बोलतो वाढदिवसाच्या कीर्तनाला आणि दुसरं खोटं बोलतो वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाला. आता या बावळट पुढाऱ्यांचे वाढदिवस करावं लागतात महाराज. अख्खा जिल्हा खायला असतो त्यांनी, आणि आम्ही सांगतो साहेबासारखा माणूस नाही. म्हणजे नरकातच जायचे काम आहे नाही, दुसरं काय महाराज. अख्खी ग्रामपंचायत खाल्लेली असते त्यानं, घरकुल तर खाऊ द्या. अहो 13-13 हजार रुपयाचे शेतकऱ्याचे संडास सुद्धा त्यानं खाल्लेले असतात. तरी आम्ही सांगतो सरपंचासारखा माणूस. किती मोठं खोटं झालं महाराज आहे. पण आता करता काय, पाकिट घ्यायचं असतं. बरोबर आहे का नाही?
आणि वर्ष श्राद्धाला तर 101% खोटं बोलावं लागतं. पण आज ज्या मातेचा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत, त्यांचं जीवन सुद्धा आदर्श आहे, त्यांच्या नवऱ्याचं जीवन सुद्धा आदर्श आहे, आणि त्यांच्या दोन्ही मुलांनी तर महाराष्ट्रासाठी आदर्श निर्माण केला. एवढं गोड नियोजन. आणि असे जे मुलं आहे जे आपल्या हिताविषयी जागे आहे, त्यांच्या आई वडिलाला तुकोबा धन्यता देतात. अभंगाचं आपुलिया हिता जो असे जागता, 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 आपुलिया हिता जो असे जागता. धन्य माता पिता तयाचिया, धन्य माता पिता तयाचिया, तुलिकाना पुत्र होते सात्विक, तुलिकाना पुत्र होते सात्विक. धन्य माता पिता तयाचिया, धन्य माता पिता, धन्य माता पिता तयाचिया, तुलिकाना होते सात्विक, तुलिकाना होते सात्विक. हो आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, धन्य माता पिता तयाचिया, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, धन्य माता पिता तयाचिया. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. जो आपल्या हिताविषयी जागा आहे, त्याच्या आई वडिलाला तुकोबराय धन्यता देतात. तुकोबरायसारखा महात्मा कोणाचंही वर्णन करल अजिबात नाहीये. अरे छत्रपती शिवाजी महाराजासारखा राजा तुकोबरायच्या कीर्तनाला येऊन बसल्यानंतर तुकोबरायच्या मुखातले उद्गार आहे, मुंगे आणि राव आमा सारिखाची भाव. अरे छत्रपती शिवाजी महाराजासारखा राजा ते काही तालुक्यापुरता राजा थोडा होता, काही का जिल्ह्यापुरता, का महाराष्ट्राचा? नाही 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 नाही. या जगात माझ्या राजासारखा तेजस्वी राजा परत जन्माला येणार नाही. आणि तो राजा कीर्तनाला येऊन बसल्यानंतर त्यांच्या तोंडावर म्हणा, ओ ओ महाराज, मुंगी आणि राव आमा सारिखाची. म्हणून तो तुकोबराय सांगतात, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी नाही बीड बहार तुका म्हणे साना थोर. आमचं नशीब तर एवढं खराब आहे, आम्हाला गध्याला बाबूराव म्हणावं लागतं महाराज. कारण कीर्तन करायचंय, लोकांना नाव कमवायचं, त्याच्यामुळे ते करावंच लागतं. पण जगद्गुरु तुकोबरायचे 4092 अभंग आहे. किती आहे सध्याच्या तिथी? 4092 अभंग आहे. ते सगळे अभंग वाचा. एकाही अभंगामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबरायने कोणालाही गाढवाला गजानन केलेलं नाहीये. तुकोबरायसारखा स्पष्ट महात्मा, तुकोबरायसारखा स्पष्ट बोलणारा महात्मा या विश्वाच्या पाठीवर परत जन्माला येईल म्हणून सांगता येत नाहीये. मग काय सांगायचं, हित कशामध्ये आहे? हित ध्रुव बाळाचं चरित्र पाहिलं तर आपल्या हितासाठी वयाच्या 5व्या वर्षी घर सोडून जंगलात गेलेले ध्रुवबाळ, त्यांना मार्गदर्शन कोणी केलंय? सुनीती मातेने केलंय. काय केलंय? ए ध्रुवा, काय उत्तानपाद राजाच्या मांडीवर जाऊन बसतोस रे? अशा ठिकाणी जाऊन बैस की तिथून तुला कोणी उठवणार नाही. वयाच्या 5 वर्षाच्या असताना भगवंताची कृपा जीवनामध्ये प्राप्त करून घेतली. पण त्याला कारणीभूत सुद्धा कोण ठरली? आपली माता ठरली.
म्हणून धन्य माता पिता तयाचिया. म्हणून नेहमी मानवी देहाला जन्माला आलेल्या माणसाने आपल्या हिताविषयी काय राहिलं पाहिजेत, सावध राहिलं पाहिजेत. महाराज सांगतात सावध सावधान वाचे बोला नारायण. सावधान रहा, सावधान रहा, सावधान रहा आणि सावधान रहा. सावधान जर नाही राहिले तर कधी काळाची झडप येईल आणि कधी तुम्हाला घेऊन जाईल काही सांगता येणार नाहीये. म्हणून प्रत्येक क्षणाला आपल्या हिताचा जो विचार करतोय, क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू सारासार विचार, करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे. रात्रंदिवस फक्त आणि फक्त त्याला आपल्या हिताचा विचार आहे. कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. दिन तैसी रजनी झाली उमाये, दिन तैसी रजनी झाली उमाये, दिन तैसी रजनी झाली उमाये, दिन तैसी रजनी झाली उमाये. अवस्था लावून गेला अजूनही का नाही, अवस्था लावून गेला अजूनही का नाही, दिन तैसी रजनी झाली उमाये, दिन तैसी रजनी झाली उमाये. अवस्था लावून गेला अजूनही का नाही, अवस्था लावून गेला अजूनही का नाही, दिन तैसी रजनी झाली उमाये, दिन तैसी रजनी झाली उमाये. तैसी रजनी झाली ओ माये, अवस्था लावून गेला अजून का नाही. त्या अभंगाची सुरुवात पहा. पडिले दूरदेशी मजा आठवे मानसी, नको नको हा योग कष्ट होता ती जीवासी. बेटी लागे जीवा लागली से आस, पाहे रात्र दिवस वाट तुझी. बेटी लागे जीवा लागली से आस. बेटी लागे पंढरीनाथा, बेटी लागे पंढरीनाथा, बेटी लागे पंढरीनाथा, बेटी लागे पंढरीनाथा. जीवा लागले तळमळ व्यथा, जीवा लागले तळमळ व्यथा, जीवा लागली तळमळ व्यथा, जीवा लागली तळमळ व्यथा. बेटेला पंढरीनाथा, बेटेला बेटी लागी पंढरीनाथा, जीवा लागली तळमळ व्यथा. रात्रंदिवस आपल्या हिताचा जो विचार करतोय त्याच्या आई वडिलाला तुकोबराय काय देतात, धन्यता देतात. धन्य माता पिता तयाची आपण. कोणाला, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. थोडं थोडं पुढं सरका बरं, पाठीमागच्या लोकांना बसायला जागा नाही. सरका माया हो, थोडं पुढं सरका ना तुम्ही, असं इथं या. सरका सरका, थोडं पुढं सरका आहे. विठ्ठल 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 कीर्तनाला जे येणारे लोक ते अगोदर येऊन बसलेले. आता जे बिचारे जेवणासाठी येणार त्यांच्यासाठी आपल्याला जागा देणं गरजेचं आहे ना महाराज. प्रत्येकाने थोडं थोडं पुढं सरका, या थोडं पुढं सरका. कारण 11:30च्या नंतर येणारा माल हा फक्त पंक्ती पठाने, त्याला कीर्तनाची काही घेणं देणं नाहीये. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल पुंडलिक खबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. जगद्गुरु तुकोबराय सांगतात कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक. सात्विक हा शब्द जगद्गुरु तुकोबरायने खूप महत्वाचा आहे. मुलं जन्माला घालू नका याविषयी दुमत नाहीये, घाला ना जन्माला. पण कबीर महाराज सांगतात जननी जने तो भक्त जने या दाता या शूर नहीं तो जननी बांज भली क्या खावे क्या नूर. आईला जर मुलाला जन्माला घालायचा असेल तर त्या आईने छत्रपती शिवाजी महाराजासारखा राजा जन्माला घालावा. आईला जर मुलगाला जन्माला घालायचा असेल तर छत्रपती संभाजी राजासारखा मुलगा जन्माला घालावा. आईला जर मुलाला जन्माला घालायचं असेल तर भगतसिंग राजगुरू या सर्व लोकांसारखे मुलं जन्माला घाला. नाही तर गांधाराने 100 कौरव जन्माला घातले होते. किती? गांधारीने किती जन्माला घातले होते? 100 कौरव. काय फायदा झाला हो महाराज? औषधालाही कोणी उरलं नाही. बरोबर आहे का नाही? म्हणून जननी जने तो भक्त जने या दाता या शूर. एक तर शूरवीर मुलाला जन्माला घाला, एक नाही तर एक तर हरिभक्त जन्माला घाला, 2 नाही तर तिसरा दानी जन्माला घाला, 3 नाही तर महाराज जन्माला काय घेऊन बसले हो? कोंबडीला एका टायमाला 40-40 पिलं होतात महाराज. काय कोंबडी ज्यावेळेस चालते ना श्रावण महिन्यात, 12 महिन्यात फक्त 1 महिना कोंबडीचं वजन असतं, ते म्हणजे श्रावण महिन्यात. अरे अरे श्रावण महिन्यात फक्त तुम्ही कोंबड्याचा ताल पहा महाराज. अशी चालती कोणी ठुमुक 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 ठुमुक. तिला असं वाटतं की बिनविरोध खासदार झाले काय करून मी लगेच. 4-5 कार्यकर्ते पुढं, 4-5 कार्यकर्ते मग बस. श्रावण महिना उस तर कोंबडी तोरात चालते. मग कोंबडीची परिस्थिती पहा. कोई चिल्ली ले गई, कोई बिल्ली ले गई, हो गई बाटम बाट. पुत्र ऐसा देई गुंडा, त्याचा तिही लोकी झेंडा. 100 जन्माला घालण्याच्या ऐवजी एकाच जन्माला घाला. पण तो कसा असावा? सात्विक असावा. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक. आणि सात्विक माणसाचा हरिक तुम्हाला आणि मला वाटावं यात काय नवले महाराज. छत्रपती शिवाजी महाराज असतील, धर्मवीर संभाजी महाराज असतील, आज ज्यांचा जन्म उत्सव आहे, मला वाटतं महात्मा ज्योतिबा फुले यांचा हरिक तुम्हाला वाटावं मला वाटावं यात काय नवले महाराज. ज्यांनी या देशासाठी काम केलंय, ज्यांनी या समाजासाठी काम केलंय, त्यांचा हेवा तुम्हाला आणि मला वाटावं यात नवल नाहीये. अशा महात्म्यांचा, अशा क्रांतिकारी लोकांचा, अशा देशभक्तांचा हेवा तयाचा हरिक वाटे देवा. मग हे बघा, देवाला हरिक वाटावं एवढं नका चांगलं जगू, पण कुटुंबाला हरिक वाटावं एवढं तर चांगलं जगलंच पाहिजेत महाराज माणसाने. बरोबर आहे का नाही? म्हणून कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. पण कोणाचा हरिक? कोणाचा हरिक देवाला कसा वाटल? जो देश लुटायला बसला त्याचा हरिक वाटल? कसं वाटल महाराज? जो दारू पिणार आहे त्याचा हरिक वाटल? जो चोऱ्या करणार आहे त्याचा हरिक वाटल? अजिबात नाहीये. तुकोबराय सारखा महात्मा कोणाचंही वर्णन असं खोटं करणार नाही. तुकोबराय सांगतात कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. हरिक देवाला वाटतो, पण केव्हा? 3ऱ्या चरणाचा पूर्वार्ध तुम्ही ज्यावेळेस त्या हरिकाला जोडसाल त्यावेळेस काय वाटल? देवाला हरिक वाटल. काय महाराज सांगतात पहा. गीता भागवत करीती श्रवण, 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 गीता भागवत करीती श्रवण. अखंड चिंतन विठोबाचे, विठोबाचे, विठोबाचे,
भागवत करीते श्रवण. दोन ग्रंथ खूप महत्वाचे. आपल्या हिंदू धर्माचा हिंदू ग्रंथ कोणता आहे? गीता आहे महाराज. कोणता आहे? श्रीमद भगवद्गीता आहे. खरं सांगू, मुस्लिम धर्माचा मुस्लिम धर्माचा ग्रंथ कोणता आहे? कुराण. ख्रिश्चन धर्माचा कोणता आहे? बायबल. आपलं नशीब एवढं खराब आहे महाराज, आपला हिंदू धर्माचा ग्रंथ कोणता आहे? हिंदू ग्रंथ कोणता आहे? श्रीमद भगवद्गीता आहे. पण आपले लोक एवढे लबाड आहे महाराज, कोर्टामध्ये गीतेची शपथ घेऊन खोटं बोलतात. कशाची शपथ घेतात? गीतेची घेतात. बाबा बाबा, खोटं बोलण्याच्या बाबतीत तर आपला नाद करायचा नाही महाराज. ग्रामपंचायतच्या टायमाला लोक मारुतीच्या डोक्यावर 2-2 हात ठेवतात. अजिबात नाही. आणि एकदा का सरपंच पदाचे डोळे झाले तर मारुतीला सुद्धा विकायला कमी करत नाही हो लोक, म्हणजे देवाला सुद्धा विकायला कमी करत नाहीये. म्हणून ऐका, गीता भागवत गीता 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 वाचे जे म्हणते नाही पुनरावृत्ती तया नरा. अर्जुनाचे नि व्याजे गीता प्रकाशोने श्रीराजे. संसारा एवढे थोर ओजे फेडिले जगाते. निमित्त फक्त अर्जुनाचं केलंय. कोणाचं केलंय? अर्जुनाचं निमित्त केलंय. पण त्या अर्जुनाचं निमित्त करून तुम्हाला आणि मला उद्धारासाठी जी गंगा भगवंताने निर्माण केली, त्या गंगेचं नाव श्रीमद भगवद्गीता आहे. काय? श्रीमद भगवद्गीता आहे. म्हणून गीता भागवत क्षेत्राणां चैव सर्वेषां यथा काशी हनुत्तमः वैष्णवानां यथा शंभुपुराणानामिदं तथा. सर्व क्षेत्रामध्ये सर्वात श्रेष्ठ क्षेत्र जर कोणतं असेल तर काशी आहे. कोणतं आहे? काशी आहे. सर्व तीर्थामध्ये सर्वात श्रेष्ठ तीर्थ जर कोणतं असेल तर गंगा आहे. आणि सर्वामध्ये श्रेष्ठ वैष्णव जर कोण असेल तर भगवान शंकर आहे. आणि सर्व ग्रंथामध्ये सर्वात श्रेष्ठ ग्रंथ जर कोणता असेल तर श्रीमद भागवत महापुराण आहे महाराज. माणूस जीवन किती जगला याला महत्त्व नाही. माणसाच्या जीवनाला मंगलमय करणारा ग्रंथ म्हणजे काय आहे? भागवत आहे. मानवी देहाला आनंद प्राप्त करून देणारा ग्रंथ म्हणजे भागवत आहे. व्यक्तीला शांती आणि समाजाला क्रांती देणारा ग्रंथ म्हणजे भागवत आहे. भगवंताच्या अवताराचा इतिहास म्हणजे काय आहे? भागवत आहे. श्रीमद भागवताख्योयम प्रत्यक्ष श्री कृष्ण ये वही. साक्षात भगवान श्री कृष्ण म्हणजेच कोण आहे? भागवत आहे. आणि ज्या व्यक्तीचं मरण जवळ आलं त्याला आपलं मरण मंगलमय कसं करायचं याच्यासाठी सर्वात सुंदर ग्रंथ कोणता आहे? भागवत आहे. मग तुकोबराय सांगतात गीता भागवत करीती श्रवण. काय करती? श्रवण करती. आणि अखंड चिंतन विठोबाचे. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. रात्रंदिवस जे भगवंताचं चिंतन करतात. गोविंद असनी गोविंद शयनी गोविंद त्यामनी बैसलासे. माझी मजा झाली अनावर वाचा छंद या नामाचा. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. रात्रंदिवस जो भगवंताचं चिंतन करतोय महाराज सांगतात अखंड चिंतन विठोबाचे. आणि असा जो कोणी असल तयाचा हरिक वाटे देवा विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय विठोबा. हे विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. हर विठोर श्री नामदेव तुकाराम की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. गीता
गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. जे गीतेचं आणि भागवताचं श्रवण करतात, अखंड भगवंताचं चिंतन करतात, अशाची सेवा माझ्या जीवनामध्ये घडो. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही. तुकोबराय सेवा करण्याची इच्छा अंतकरणामध्ये प्रकट करतात. कोणाची सेवा कशी करतील तुकोबराय? काय कमी होतं तुकोबरायला? वेदाचा तो अर्थ आमाशीच एकाने वाहावा भार माता. तुकाराम तुकाराम अनुरेणुया थोकडा तुका आकाशा एवढा. एवढा अधिकार ज्या महात्म्याचा आहे. मोक्ष आमा घरी कामारी हे दासी होय सांगो ऐसी. तुका म्हणे मोक्ष ज्या माणसाच्या घरी दासी म्हणून म्हणजे नोकराणी म्हणून काम करते, त्या माणसाच्या जीवनामध्ये तो महात्मा तशी कोणाचीही सेवा करणार नाही. पण जे गीतेचं श्रवण करतात, जे भागवताचं श्रवण करतात, जे नित्य आपल्या हिताविषयी जागी आहेत, अशा लोकांची सेवा करण्याचा तुकोबराय मानस ठेवतात. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. श्रीमती चंद्रभागा आई तुळशीराम हगवणे या आई साहेबाच्या अमृत महोत्सवानिमित्त आपण सर्व मंडळी उपस्थित आहात. कार्यक्रम पाहिल्यानंतर खूप प्रसन्न वाटतंय महाराज. पहिलं तर तुमच्या दोघा भावाला द्यावे तेवढे धन्यवाद आहेत की एक आदर्श कार्यक्रम तुम्ही महाराष्ट्रामध्ये निर्माण केला. खरं सांगू, प्रत्येक लोकांनी पुण्यतिथ्या करण्यापेक्षा, दशक्रियाविधी करण्यापेक्षा मायबाप जिवंत आहे तोपर्यंत त्यांच्यासाठी एखादा तरी सोहळा ठेवा महाराज. ग्रंथ तुला ठेवली. कोणती तुला ठेवली? ग्रंथ तुला ठेवली. जेवढे त्यांच्या वजनाचे ग्रंथ भरतील तेवढे ग्रंथ या समाजाला काय करायचे? दान करायचे. प्रत्येक कुटुंबामध्ये, मी मगाशी शब्द वापरून गेलो, प्रत्येक कुटुंबामध्ये जर आमच्या गजानन दादासारखा आणि आमच्या राजेंद्र दादासारखा मुलगा जन्माला आला तर जगातल्या कोणत्याच आईच्या डोळ्याला कधीच अश्रू येणार नाहीये. म्हणून या कार्यक्रमातून तुम्ही फक्त एवढाच माझा सिद्धांत घेऊन जा. नाही काही जमलं तुम्हाला तरी चालेल, प्रत्येकानं आपल्या आई मायबापाची सेवा करा. बरं, जिवंत आहे तोपर्यंत करून घ्या. काही अपेक्षा नसते महाराज त्यांना. म्हातारपणी फक्त तुम्ही तुमच्या मायबापाला 2 शब्द प्रेमानं बोलावं आणि फक्त झोपायच्या अगोदर एवढं विचारा, आई जेवलीस का तू? बस. याच्या पलीकड त्या मायेला तुमच्याकडून काही अपेक्षा नाही आहे. तुम्हाला जर 9 महिने 9 दिवस तिनं गर्भात वागवलं, तळ हाताच्या फोडासारखं जपलं, तुम्ही जेवण करत असाल, ती जेवण करत असाल, आणि जर तुम्ही तिच्या मांडीवर शी केली, तिनं तुम्हाला फेकून नाही दिलं महाराज. तसंच उचललं, बाहेर नेलं, स्वच्छ केलं आणि परत तुम्हाला त्या मांडीवर बसवलं. मग मला एवढंच सांगायचं तुम्हाला, 10-15 वर्ष जर ती तुम्हाला एवढं ॲडजस्ट करून घेती, तर म्हातारपणे तिला दिसत नसेल, तिला ऐकू येत नसेल, म्हातारा मनुष्य झाला की थोडं जास्त बोलतो, मग 10-5 वर्ष तुम्ही तुमच्या मायबापाची सेवा करता म्हणजे काही उपकार करत नाहीये. माझी सर्वांना विनंती गड्यानो, ज्या दिवशी हे 2 रत्न तुमच्या जीवनातून निघून जातील ना, एक म्हणजे आई आणि दुसरे म्हणजे बाप, या समाजात कितीही लोक तुमच्यावर प्रेम करू द्या, पण आई बापाची बरोबरी या जगामध्ये कोणी करू शकत नाही. पैसों से खाना मिल सकता है, पैसों से भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो, पैसों से ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, पैसों से नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे. 2-4 महिन्यापूर्वी कोपर खिरण्याला एका ठिकाणी कीर्तनाला गेलो होतो. एका माणसाने मला जेवायला बोलवलं होतं. जेवायला गेल्यानंतर 2-4 कोटी रुपयाचा त्याचा फ्लॅट, एवढा सुंदर फ्लॅट होता की बघाव एवढा गोड फ्लॅट होता. सगळे दिसले, मुलं दिसले, नातू पंतू सगळे दिसले. जेवताना मी त्या दादांना म्हणलं, का हो दादा, तुमचे आई वडील दिसत नाहीये? त्या माणसाने मला शब्द वापरला, म्हणे महाराज, आम्ही ज्या सोसायटीमध्ये राहतो ही खूप हाय प्रोफेशनल सोसायटी आहे. काय शब्द वापरलाय त्यानं? आम्ही ज्या सोसायटीमध्ये राहतो ही खूप स्टँडर्ड सोसायटी आहे. IT पार्कचे सर्व लोक राहतात महाराज. लोकांची अशी धारणा आहे की ज्या विभागामध्ये उघडे लोक फिरतात तो विभाग सगळ्यात सुंदर विभाग आहे. असं नाही हो महाराज. अरे 60-70 वर्षापूर्वी आपल्या बापदाद्यांना कपडे घालायला भेटत नव्हते, तेही उघडेच राहत होते. मग उघडे फिरणारे लोक पुढं नाही गेले, उलट ते मागं आले. लक्ष देऊन ऐका माझी विनंती तुम्हाला. त्यांनी सांगितलं, म्हणे महाराज, आम्ही ज्या सोसायटीमध्ये राहतो ही खूप हाय प्रोफेशनल सोसायटी आहे. इथं 50-75% फॉरेनर राहतात आणि आमचे आई वडील खूप गावंडळ आहे, ते इथं शोभत नाही, म्हणून आम्ही त्यांना गावाकडे ठेवलं. जेवता जेवता मी माझ्या मनातल्या मनात विचार करत होतो, ह्या नालायकाच्या घरी जेवण्यापेक्षा रस्त्यावर 2 वडापाव खाल्ले असते तर बरं झालं असतं महाराज. एक सांगू, तुमच्या शिक्षणामुळं
2-4 कोटीच्या फ्लॅटमुळे जर तुम्हाला तुमच्या मायबापाची लाज वाटत असेल तर माझी विनंती गड्यांनो, असं पाप करू नका बरं. किती प्रेम आहे आईवडिलाचं. किती जरी उदाहरणं दिले तरी थोडे महाराज. किती जरी गीतं म्हणले, दिवसभर म्हणले तरी कमी पडतील एवढे गीतं आहे. हा हंबरुनी वासराले चाटती जवा गाय, तव्हा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय हो, दिसती माझी माय. आया बाया सांगत होत्या होतो जवा तान्हा, दुष्काळामध्ये मायेचा माझा आटला होता पान्हा. पिठामध्ये पाणी टाकून मला पाजत जाये, तवा मले पिठामध्ये दिसती माझी माय हो, दिसती माझी माय. म्हणून सर्वांना माझी विनंती गड्यांनो, सर्व काही करा, फक्त मायबापावर प्रेम करा. सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे तया सेवेशी, कीर शरीरे लोन कीजे. या रस्त्यानं माझे तुकोबराय जातात. कोण जातात? तुकोबराय जातात. ह्या रोडला किंमत तुमची बारामती म्हणून नाही, ह्या रोडवर काटेवाडी म्हणून तुमच्या रोडला किंमत नाही. ह्या सगळ्या एरियाला किंमत त्याच्यामुळे, ज्याच्यामुळं, कारण की या रस्त्यानं माझे तुकोबराय जातात म्हणून महाराज. एवढा समाज तुम्ही जन्मल्यापासून वर्षभरात कधीच तुमच्याकडनं, तुम्ही जगातल्या किती मोठ्या माणसाची सभा ठेवा नाही तर काही ठेवा, एवढे लोक तुमच्या रस्त्यानं कधी जात. ज्या दिवशी काटेवाडीमध्ये माझ्या तुकोबरायचं जेवण असतं त्या दिवशी समजून चालावं की काटेवाडीची त्या दिवशी दिवाळी महाराज. ज्या दिवशी भवानीनगरला माझ्या तुकोबरायचं मेंढ्याचं रिंगण असेल त्या दिवशी समजून चला माझ्या भवानीनगरची काय आहे? दिवाळी आहे. ज्या दिवशी बारामती माझ्या तुकोबरायचा मुक्काम असेल त्या दिवशी समजून चालावं की ती त्या दिवशी बारामतीकरांची काय आहे? दिवाळी आहे. दसरा दिवाळी तोची माझा सण, सखे संत जन भेटतील किंवा सखे हरिजन भेटतील. ज्या दिवशी संत येती घरा तोची दिवाळी दसरा. म्हणून आपण भाग्यवान आहात. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, नाही काही जमलं तर चालेल, प्रत्येकानं आपल्या आई वडिलाची सेवा करा. मी नेहमी सांगतो, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. नभीची चांदणी तू ग चंदराची कोर. शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन. आई देवापासी मी ग आई तुलाच ग मागेन. आई माझी हो, मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. म्हणून नाही काही जमलं तरी चालेल, प्रत्येकानं आपल्या आईवडिलाची सेवा करा. ज्या मातेच्या अमृत महोत्सवानिमित्त आपण सर्व मंडळी इथे उपस्थित आहोत. वास्तविक 75वा त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे, बरोबर आहे का नाही? एवढे दिवस कुटुंबाची सेवा करत असताना आपल्या लेकरांना लहानचं मोठं केलं. एकदा गरीब कुटुंबामधून मला असं वाटतं त्यांचे वडील मरण्याच्या अगोदर 10 दिवससुद्धा पेपर वाटायची सेवा करत होते, बरोबर आहे का नाही? वारकरी होते, ज्ञानोबराय तुकोबरावर प्रेम करणारे एक व्यक्तिमत्व. आणि त्या कुटुंबामध्ये हे 2 रत्न जन्माला आले. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. आमचे गजानन दादा आहेत आणि आमचे राजेंद्र दादा आहेत. खरं सांगू का, नजर लागावं एवढा गोड कार्यक्रम आहे. मी मगाशी आल्यानंतर त्यांना म्हटलं की एखाद्या शावकाराने कीर्तन ठेवणं साहजिक आहे महाराज.
एखाद्या श्रीमंताने एवढा मोठा उत्सव ठेवणं साहजिक आहे, पण कष्ट करून आपल्या आईचा अमृत महोत्सव तुम्ही ठेवला. महाराष्ट्राला सुद्धा लाजवल एवढा गोड कार्यक्रम या कुटुंबियांनी केला आहे. म्हणून या दोघा भावांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. खूप सुंदर नियोजन केलं, द्यावे तेवढे धन्यवाद आहेत. एका दिवशीसाठी थोडा खर्च नाही आहे महाराज, सगळ्यांची यथोचित सेवा आहे. भोजनाची व्यवस्था, गायक, वादक, कधी कधी एक वादक भेटत नाही, आज 2-2 वादक आहे, बरोबर आहे का नाही. कधी कधी एक गायक भेटत नाही, आज गायक वेटिंगवर आहे. टाळकरी आहेत महाराष्ट्रामध्ये, ज्यांचं चॅनलचं नाव महाराष्ट्रामध्ये 1 नंबर आहेत. आमचे जिव्हाळा चॅनलचे मालक अमोलदादासुद्धा. आता अमोलनं बोलवणं एवढं तसं काही सोपं नाही आहे, पण आमच्या गजानन दादांनी राजेंद्र दादांनी सांगितलं आम्हाला मनापासून जीव ओतून आमच्या आईचा कार्यक्रम करायचा आहे. तुम्ही या म्हणजे या, कारण की हत्ती पोचणं तेवढं सोपं नाही आहे. जसं IBN लोकमत आहे, जसं ABP माझा आहे, जसं स्टार प्रवाह आहे, जसं मन मंदिर आहे, त्याच्यापेक्षा 10-5 पावलं पुढं महाराष्ट्रात फक्त एकमेव चॅनल आहे, ते म्हणजे जिव्हाळा चॅनल आहे. एका टायमाला 10-10, 5-5 लाख लोक जो कार्यक्रम पाहतात. अगदी छोट्यातून सुरुवात केली महाराज, पण एका सरकारी चॅनलपेक्षा सुद्धा जास्त TRP आमच्या अमोलदादाला, तेही सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. म्हणून पुन्हा एकदा सर्वानुमते सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. आणि जशी तुम्ही 75 वा आईचा हा अमृत महोत्सव साजरा केला, आपण सर्वानुमते पांडुरंगाला विनंती करू की या आईचा शताब्दी महोत्सव सुद्धा सर्वांच्या साक्षीनं हो, अशी आपण ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी प्रार्थना करू. अनवाणीला पूर्णविराम देतो. पुन्हा एकदा खूप गोड नियोजन केलेलं आहे. माझी सर्वांना विनंती आहे, कार्यक्रम संपल्यानंतर आईची ग्रंथ तुला आहे, ग्रंथ तुला झाल्यानंतर सर्वांना सुंदर असं स्वादिष्ट जेवण केलेलं आहे. ग्रंथ तुला होईल, त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा होईल. तोपर्यंत कोणी उठायचं नाही, बसून राहा. बरेचसे लोक तर आत्ताच आलेले, त्याच्यामुळे तुम्ही काही ताण घेऊ नका.